नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 जुलै 2024च्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 4 आणि 5 सोडवणार आहोत. यापूर्वीही मी प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत माझ्या चॅनलवरती, तेही तुम्ही पहा. आणि अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बघूया आपण प्रश्न 4 पहिलं गणित काय आहे ते. पहिलं गणित. मनीषाला वाढदिवसानिमित्त 540 केळी काही विद्यार्थ्यांना समान वाटायची आहेत. जर 30 विद्यार्थी जास्त असते तर प्रत्येकाला 3 केळी कमी मिळाली असती तर विद्यार्थ्यांची संख्या काढा. म्हणजे इथं 540 केळी आहेत आणि काही विद्यार्थ्यांना वाटायची आहेत, म्हणजे ती विद्यार्थ्यांची संख्याच आपल्याला काढायची आहे. आणि जर 30 विद्यार्थी असते तर 3 केळी कमी मिळाल्या असत्या. म्हणजे या ठिकाणी आपल्याला समीकरण तयार करून सोडवायचं आहे. मग समजा विद्यार्थी संख्या आपण x मानू. 540 केळी x विद्यार्थ्यांना वाटली असे मानू. x विद्यार्थ्यांना वाटली असे मानू. मग आता प्रत्येक विद्यार्थ्याला किती केळी मिळतील तर 540 केळी आहेत एकूण आणि x विद्यार्थ्यांना वाटायची, म्हणजे इथं भागाकार होणार आहे 540/x. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालेली केळी बरोबर 540/x. आता आपल्याला जी अट दिलेली आहे त्या दिलेल्या अटीनुसार अट काय दिली आहे की 30 विद्यार्थी जास्त असते. म्हणजे इथं आपण पहिल्यांदा विद्यार्थी मानले आहेत x आणि मग 30 विद्यार्थी जास्त आहेत म्हणजे x अधिक 30 येणार. विद्यार्थ्यांची नवीन संख्या बरोबर x अधिक 30. जर x अधिक 30 विद्यार्थी असते तर 3 केळी कमी मिळाल्या असत्या. म्हणजे प्रत्येकाला, आता इथं बघा x विद्यार्थी आहेत म्हणून 540 काय आलं x आलं. आता विद्यार्थी संख्या किती झाली x अधिक 30, म्हणजे प्रत्येकाला मग किती मिळतील 540/x अधिक 30 होईल. म्हणून प्रत्येकाला मिळालेल्या केळींची संख्या बरोबर 540/x अधिक 30. कारण 30 विद्यार्थी वाढलेले आहेत म्हणून x अधिक 30ने आपल्याला या ठिकाणी 540ला भागावं लागेल. आता इथं 2 प्रकारे केळी वाटलेली आहेत. म्हणजे इथं विद्यार्थ्यांची संख्या x असताना आणि विद्यार्थ्यांची संख्या x अधिक 30 असताना, म्हणजे या 2 प्रकारे जी केळी वाटलेली आहे या 2 प्रकारे प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालेल्या
केळींच्या संख्येतील फरक तीन आहे. कारण 30 विद्यार्थी जर वाढले तर प्रत्येकाला 3 केळी कमी मिळणार होत्या, म्हणून इथं केळींच्या संख्येतला फरक किती आहे? 3 आहे. आता इथं आपल्याला समीकरण तयार करायचं आहे. दिलेल्या अटीनुसार एक्स विद्यार्थी संख्या असताना 540/x एवढी प्रत्येकाला केळी मिळाली आणि वजा 30 विद्यार्थी वाढले त्यावेळेस 540/x अधिक 30 यांची वजाबाकी किती येते? 3 येते, कारण फरक 3 आहे. म्हणून 540/x वजा 540/x अधिक 30 बरोबर 3. तर हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. आता इथं हे अपूर्णांक आहेत, ते भिन्न छेद अपूर्णांकांची आपल्याला वजाबाकी करायची. म्हणजे इथं छेद समान नाही आहेत, तर छेद समान करताना आपण तिरकस गुणाकार फक्त अंशस्थानी करतो आणि छेदस्थानी दोन्ही छेदांचा गुणाकार करतो. म्हणून 540 गुणिले x अधिक 30 येणार आहे. 540 कंसात x अधिक 30 वजा 540 गुणिले x आणि छेदस्थानी दोन्ही छेदांचा गुणाकार असतो, म्हणून x गुणिले x अधिक 30 बरोबर 3. आता 540ने आपल्याला ह्या कंसाला गुणायचं आहे. मग 540 गुणिले x 540x अधिक 540 गुणिले 30. आता हे 2 शून्य आपण इथं दिले तर 3 चौक 12 ह्याचा 1 5 15 ने 1 16 म्हणजे 16,200. 540 गुणिले 30 गुणाकार आलेला आहे 16,200 वजा 540 गुणिले x म्हणजे 540x. आता इथं 540x हा धन आहे आणि हा ऋण आहे. आता इथं खाली छेदस्थानी दोन्ही छेदांचा गुणाकार आहे, म्हणजे x गुणिले x वर्ग अधिक x गुणिले 30x बरोबर 3. आता 540x धन आणि ऋण हे जाणार आहे, म्हणजे इथे शिल्लक काय राहिलं बघा? 16,200 छेद x वर्ग अधिक 30x बरोबर 3. आता इथं हा 3/1 आहे, किंवा हा डायरेक्ट इकडे गुणिले घेतला तरी चालतं आहे, म्हणजे 16,200 आहे तसेच बरोबर. हा x वर्ग अधिक 30x छेदस्थानी आहे, तो भागिले आहे, तो इकडे त्यांना गुणिले होणार आहे, म्हणून 3 गुणिले x वर्ग अधिक 30x 16,200 बरोबर 3 गुणिले x वर्ग 3x वर्ग अधिक 30 त्रिक 90x. आता आपण 3 ने भाग जातोय, म्हणून समीकरणास, कारण आपण इथं संख्या मोठ्या आहेत, जर भाग जात असेल तर भाग द्या, म्हणजे संख्या कमी होतात आणि आपल्याला सोडवायलाही सोयीचं होतं. म्हणून इथं प्रत्येकाला आता आपण कॅल्क्युलेशन करून बघायचं आहे. 3 ने भाग जातोय, म्हणून समीकरणास 3 ने भागून आता 16,200ला आपण 3 ने भागलं तर काय होणार आहे बघा? 3 5 15 मनात करा किंवा इथं तुम्ही करून बघू शकता. 16,200 भागिले 3 3 1 3 3 5 15 1 उरला 3 चौक 12 आणि 2 शून्य आहे तसेच, म्हणजे 5,400 बरोबर 3x वर्गला 3 ने भागलं x वर्ग अधिक 9ला 3 ने भागलं 3 त्रिक 9 म्हणजे 30x
आता हे समीकरण फक्त आपण वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपात लिहून घेऊया. हे x वर्ग अधिक 30x आपण x वर्ग अधिक 30x बरोबर 5400. ही पूर्ण संख्या आपण इकडे घेतली, ही पूर्ण इकडे घेतली, इथं चिन्ह बदलत नाही हे लक्षात घ्या. म्हणून x वर्ग अधिक 30x हा 5400 डाव्या बाजूला घेतला तो वजा होणार आहे. 5400 बरोबर 0. आता हे वर्ग समीकरण तयार झालेलं आहे. आता इथं हे वर्ग समीकरण सोडवताना शेवटच्या संख्येचे आपल्याला अवयव पाडायचे असतात. म्हणजे इथं वजा चिन्ह आहे, इथं एकच आहे. एकाने 5400ला गुणलं 5400च येणार आहे. आणि वजाबाकी 30 यायला पाहिजे, कारण ते शेवटी वजा चिन्ह आहे. इथं वजा चिन्ह असेल तर वजाबाकी 30 आली पाहिजे. म्हणजे आता इथं 2 शून्य आहेत, नमसक 54. बघा 9 आणि 60 हे 0 2 आणि नमसक 54 म्हणजे 90 गुणिले 60, 90मधनं 60 गेले बरोबर 30 उरतात. आणि चिन्ह देताना जर आपण इथं या संख्यांची वजाबाकी करत असू तर मोठ्या संख्येला मधल्या पदाचं चिन्ह द्या आणि लहान संख्येला या चिन्हाच्या विरुद्ध चिन्ह द्या. म्हणजे इथं धन आहे, इथं आपण ऋण दिलं. आता वर्ग समीकरण आपण हे सोडायचं आहे. तर x वर्ग अधिक 90x वजा हे चिन्ह वापरायचे, फक्त याला चल जोडायचं. 60x वजा 5400 बरोबर 0. इथं आपण हे 2 भाग केले. इथं सामायिक संख्या आहे x, म्हणून इथं आपण x बाहेर काढला. इथं शिल्लक राहिला x अधिक 90 वजा 60x आणि 6 9 54 म्हणजे वजा. इथं आता हे वजा आहे, मग हे वजा चिन्ह बदलणार आहे. कंसातलं चिन्ह बदलतं, पुढचं चिन्ह बदलतं, म्हणून 90 बरोबर 0. पुन्हा आता x अधिक 90 हा कॉमन आहे, इथं समान कंस आहे. मग x अधिक 90 x वजा 60 बरोबर 0. आता x अधिक 90 बरोबर 0 किंवा x वजा 60 बरोबर 0. मग x बरोबर हा धन 90 इकडे त्यांना ऋण 90 होणार आहे. म्हणजे 0 वजा 90 किती येणार आहे? वजा 90. किंवा x बरोबर हा ऋण 60 इकडं धन होणार आहे. म्हणजे x बरोबर 90 किंवा x बरोबर 60 ह्या 2 किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. परंतु आता आपण काय काढतोय? विद्यार्थ्यांची संख्या काढतोय. विद्यार्थ्यांची संख्या कधीही ऋण नसते, म्हणजे ही संख्या आपल्याला घेता येणार नाही. आपल्याला x बरोबर 60 घ्यावं लागेल. तर इथं लिहायचं आहे की परंतु विद्यार्थी संख्या किंवा विद्यार्थ्यांची संख्या ऋण नसते. म्हणून आपण x बरोबर आपल्याला वजा 90 घेता येणार नाही. आपण कोणती किंमत घेणार आता? x बरोबर 60. आणि x काय मानलेला आहे आपण? x विद्यार्थ्यांना वाटले, म्हणजे x विद्यार्थ्यांची संख्या मानलेली आहे. म्हणून या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? 60 आहे. विद्यार्थ्यांची संख्या बरोबर 60. अशा प्रकारे हे उदाहरण सोडवायचं आहे. पुढचं उदाहरण घेऊया. दुसरं उदाहरण यातलं 2000 रुपयांची रक्कम 10% सरळ व्याजदराने गुंतवली तर प्रत्येक वर्षाच्या शेवटी मिळणाऱ्या व्याजाची रक्कम अंकगणितीय श्रेणी होईल का ते तपासा. ती अंकगणितीय श्रेणी होत असेल तर 10 वर्षानंतर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम काढा. म्हणजे इथं 2000 रुपयांची रक्कम म्हणजे मुद्दल दिलेला आहे 2000.
दर दिलेला आहे 10% सरळ व्याजाने गुंतवलेली आहे आणि प्रत्येक वर्षाच्या शेवटी म्हणजे प्रत्येक वर्षाचं आपल्याला या ठिकाणी व्याज काढायचं आहे. सरळ व्याजाचं P/N/R/100 हे सूत्र वापरून आपल्याला प्रत्येक वर्षाचं सरळ व्याज काढायचं आहे आणि ती अंकगणिती श्रेणी आहे का हे आपल्याला शोधायचं आहे आणि असेल तर 10 वर्षानंतर किती व्याज मिळेल हे काढायचं आहे. तर सोडवूया हे गणित. आता या उदाहरणात 2000 रुपयांची रक्कम म्हणजे मुद्दल 2000 आहे. दर जो आहे तो 10% आहे आणि प्रत्येक वर्षाच्या शेवटी म्हणजे आपल्याला एन इथं 1, 2, 3 याप्रमाणे वर्ष घ्यायची आहेत. एक पहिलं वर्ष, दुसरं वर्ष, तिसरं वर्ष आणि त्या वर्षाच्या शेवटी मिळणारी व्याजाची रक्कम आपल्याला काढायची आहे. आता याचं सूत्र आहे सरळ व्याज बरोबर P/N/R/100 बरोबर पीची किंमत आहे 2000 गुणिले दर 10 गुणिले 1/100. 2 शून्य गेले म्हणजे 20 गुणिले 10 बरोबर. आता हे सरळ व्याज कोणतं आलेलं आहे तर 1 वर्षानंतर, कारण आपण इथे N1 घेतलेला आहे म्हणून 1 वर्षानंतर मिळणारे सरळ व्याज बरोबर रुपये 200. 20 गुणिले 10 गुणिले 1 200. आता 2 वर्षानंतर मिळणारे सरळ व्याज बरोबर सूत्र हेच आहे 2000 मुद्दल तेच दर तोच, फक्त आता वर्ष बदलणार आहेत. दुसऱ्या वर्षानंतर म्हणजे 2 वर्ष इथं आपण लिहिलेलंच आहे /100. हे 2 शून्य गेले 20 गुणिले 10 200 आणि 200 गुणिले 2 400 म्हणजे 2 वर्षानंतर मिळणारं जे सरळ व्याज आहे ते 400 रुपये आहे. नंतर 3 वर्षानंतर मिळणारे सरळ व्याज बरोबर 2000 गुणिले 10 गुणिले 3/100. मग 20 गुणिले 10 200 गुणिले 3 600 म्हणजे पहिल्या वर्षी 200, दुसऱ्या वर्षी 400, तिसऱ्या वर्षी 600. अशा पद्धतीने जर आपण पुढच्या वर्षांचं काढलं म्हणजे चौथ्या वर्षी किती वेळ मिळेल मग 800 मिळतील. 5व्या वर्षी 1000, 6व्या वर्षी 1200 म्हणजे याप्रमाणे 4, 5, 6 वर्षानंतर मिळणारे व्याज मिळणारे सरळ व्याज अनुक्रमे 800, 1000, 1200 असेल. 200ने वाढतंय 200, 400, 600, 800, 1000, 1200 याप्रमाणे मिळणारे व्याज असणार आहे. मग आता या ठिकाणी ती क्रमिका काय तयार होते बघा. 200, 400, 600, 800, 1000, 1200 याप्रमाणे. आता ही आपल्याला पुढं काय विचारलं आहे बघा की अंकगणितीय श्रेणी होईल का ते तपासा.
म्हणजे ही अंकगणिती श्रेणी आहे का ते आपल्याला शोधायचं आहे. तर यातलं जर आपण बघितलं तर फरक 200च आहे बघा. 200 अधिक 200 400 किंवा 400 वजा 200 200, 600 वजा 400 200, 800 वजा 600 200. म्हणजे या ठिकाणी डी बरोबर किती आहे? 400 वजा 200 बरोबर 200 किंवा डी बरोबर 600 वजा 400 बरोबर 200. म्हणजे प्रत्येकातला फरक 200 आहे. म्हणजे इथं सामान्य फरक जो आहे डी हा स्थिर आहे, म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. सामान्य फरक डी स्थिर आहे. म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे. आता आपल्याला पुढे विचारलेलं आहे की 10 वर्षानंतर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम काढा. आता इथं या श्रेणीवरनं ए आहे 200, डी सुद्धा 200च आहे. आपण इथं काढलेलं आहे. ए बरोबर 200, पहिले पद 200 आहे, सामान्य फरक डी 200 आहे आणि आपल्याला 10 वर्षानंतर म्हणजे टी 10 आपल्याला काढायचं आहे. 10 वर्षानंतर मिळणारे व्याज आपल्याला काढायचं आहे, म्हणजे टी 10 आपल्याला काढायचं आहे. म्हणून त्याचं सूत्र आहे टी एन बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. एनची किंमत आहे 10, टी 10वरनं इथं एनची किंमत किती येते? 10 येते. म्हणून टी 10 बरोबर, आता इथे फक्त किमती ठेवा. एची किंमत आहे 200 अधिक एनची किंमत 10 वजा 1 आणि डीची किंमत आहे 200 बरोबर 200 अधिक 10मधनं 1 गेले 9 गुणिले 200 बरोबर 200 अधिक 9 दुणे 18 म्हणजे 1800. यांची बेरीज येते 1800 आणि 200 2000. म्हणून 10 वर्षानंतर टी 10 2000 आहे, म्हणजे 10 वर्षानंतर मिळणारं व्याज आहे 2000. म्हणून 10 वर्षानंतर मिळणारे एकूण व्याज बरोबर रुपये 2000. याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं आहे. पुढचं उदाहरण घेऊया. प्रश्न 4 मधील तिसरं गणित. विद्यार्थ्यांच्या एका गटातील 0 ते 20 गुण मिळवलेले विद्यार्थी 10%, 20 ते 40 गुण मिळवलेले विद्यार्थी 20%, 40 ते 60 गुण मिळवलेले विद्यार्थी 35%, 60 ते 80 गुण मिळवलेले विद्यार्थी 20% व उरलेल्या 30 विद्यार्थ्यांना 80 ते 100 गुण मिळाले. आता याच्यावरनं आपल्याला काय विचारलं आहे बघा. या माहितीवरून वर्गीकृत वारंवारता सारणी तयार करा. म्हणजे 0 ते 20, 20 ते 40, 40 ते 60 आणि 60 ते 80, 80 ते 100 हे आपल्याला वर्ग दिलेले आहेत. कारण वारंवारता सारणी तयार करण्यासाठी आपल्याला वर्ग पाहिजे असतात. हे वर्ग दिलेत आणि या ठिकाणी त्या वर्गातील विद्यार्थी संख्या इथं टक्क्यात दिलेली आहे. ती विद्यार्थी संख्या आपल्याला काढायची आहे. म्हणजे वारंवारता सारणी तयार करायची आहे आणि त्या वारंवारता सारणीवरनं प्राप्त गुणांचा बहुलक काढा. म्हणजे इथं बहुलक आपल्याला काढायचं आहे. तर 10%, 20%, 35%, 20%
आणि हे उरलेले जे 30 विद्यार्थी आहेत हे किती टक्के आहेत ते आपल्याला काढायचं आहे. म्हणून 10% अधिक 20% अधिक 35% अधिक 20%. 20 आणि 10 30, 30 आणि 20 50 आणि 35 85%. म्हणजे हे एकूण आहे 85%. आता हे 30 विद्यार्थी जे आहेत ते उरलेले 30 विद्यार्थी म्हणजे 100 वजा 85 बरोबर 15%. म्हणजे 100% वजा 85% बरोबर 15% आहे. हे 30 विद्यार्थी जे उरलेले आहेत ते 15% आहेत. म्हणजे या ठिकाणी म्हणून 15% विद्यार्थी म्हणजे उरलेले 30 विद्यार्थी आहेत. आता आपल्याला याच्यावरनं एकूण विद्यार्थी काढायचे, कारण एकूण विद्यार्थी किती आहेत ते आपल्याला दिलेलं नाही. म्हणून इथं एकूण विद्यार्थी आहेत 15% विद्यार्थी जे आहेत ते 30 आहेत. म्हणून 30 बरोबर 15% म्हणजे 15/100 गुणिले एकूण विद्यार्थी. पंधरा टक्के गुणिले एकूण विद्यार्थी म्हणजे 15/100 गुणिले एकूण विद्यार्थी हे ते विद्यार्थी आहेत 30. आता याच्यावरून एकूण विद्यार्थी काढण्यासाठी आपल्याला हा 15/100 इकडं आणावा लागेल. म्हणून 30 100 भागिले आहे ते इकडे त्यांना गुणिले होणार आहे. गुणिले 100 आणि 15 गुणिले आहे ते भागिले होतील बरोबर एकूण विद्यार्थी. 15 × 15 15 दुणे 30. मग एकूण विद्यार्थी 100 गुणिले 2 200. एकूण विद्यार्थी बरोबर 200. आता या ठिकाणी ही जी आपल्याला टक्केवारी दिलेली आहे की 0 ते 20 गुण मिळवणारे 10%. मग हे एकूण किती विद्यार्थी आहेत म्हणजे 10% मिळवणारे विद्यार्थी किती ते आपल्याला काढायचं आहे. म्हणून एकूण विद्यार्थी आपण आता काढलेले आहेत 200. %10 विद्यार्थी गुण किती मिळवत आहेत 0 ते 20 गुण बरोबर. आता 10% म्हणजे 10/100 गुणिले एकूण विद्यार्थी आहेत 200. हे 2 शून्य गेले म्हणजे 10 दुणे 20 विद्यार्थी 0 ते 20 गुण मिळवणारे विद्यार्थी आहेत 20. आता याप्रमाणे आपल्याला प्रत्येकाचं काढायचं आहे. आता पुढचे आहेत 20%. 20% विद्यार्थी वीस ते 40 गुण 20 ते 40 गुण मिळवत आहेत. आता हे 20/100 गुणिले 200. 20 दुणे 40. आता हे 20 विद्यार्थी झाले हे लक्षात घ्या. 40 विद्यार्थी
तसे आता 35% विद्यार्थी चाळीस ते 60 किंवा आता याच्यावरनं पण आपल्याला लिहिता येते 40 ते 60 गुण बरोबर 35/100 गुणिले 200. 2 शून्य गेले 35 दुणे 70 विद्यार्थी. नंतर पुढचे आहेत 20%. 20% विद्यार्थी आता इथे बघा 0 ते 20, 20 ते 40, 40 ते 60 म्हणजे काय येणार आहे 60 ते 80 गुण. 20/100 गुणिले एकूण विद्यार्थी 200 म्हणजे 20 दुणे 40 विद्यार्थी. आता पुढचे उरलेले विद्यार्थी आपण काढले बघा 15%. 15% विद्यार्थी हे आहेत 80 ते 100 बरोबर 15/100 गुणिले 200 15 दुणे 30 विद्यार्थी. आता ह्याच्यावरनं आपल्याला वारंवारता सारणी तयार करायची आहे. मग करूया आता वारंवारता सारणी तयार. वारंवारता सारणी तर इथं आपल्याला दिलेले आहेत हे गुण. गुण म्हणजे काय वर्ग आपण घेतो आणि इथं विद्यार्थी संख्या म्हणजेच वारंवारता. विद्यार्थी संख्या जी आपण काढलेली आहे ती वारंवारता आहे आणि हे गुण म्हणजे वर्ग आहेत. आता गुण किती आहेत बघा 0 ते 20, 20 ते 40 हे आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. मग 0 ते 20, 20 ते 40, 40 ते 60, 40, 0 ते 20, 20 ते 40, 40 ते 60 आणि 60 ते 80, 80 ते 100. 0 ते 20, 20 ते 40, 40 ते 60, 60 ते 80 आणि 80 ते 100. आता इथं हे गुण मिळवलेले विद्यार्थी आहेत 20, 40, 70, 40, 30 हे आपल्याला इथं वारंवारतेत लिहायचे आहेत. 20, 40, 70, 40 आणि 30. आता इथं आपल्याला बहुलक काढायचं आहे. बहुलक काढण्यासाठी आपल्याला F1, F2, F0 या किमती पाहिजे असतात. आतापर्यंत म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला ही सारणी दिलेली असते आणि डायरेक्ट फक्त बहुलक काढायचा असतो, परंतु आपल्याला इथं सारणी तयार करावी लागलेली आहे. दिलेल्या माहितीवरनं आपण सारणी तयार केली आणि मग आता बहुलक काढायचं आहे. तर बहुलक काढण्यासाठी सर्वात जास्त वारंवारता कोणत्या वर्गाची आहे ते शोधायचं आहे. आता सर्वात जास्त वारंवारता कुठं आहे 70 आहे म्हणजे हे आपल्याला घ्यावं लागेल. हा वर्ग आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याला खूण करून घ्या किंवा चौकोन करा म्हणजे लक्षात येतं. आता F0, F1, F2 अगदी सोपं आहे. काय करायचं की सर्वात जास्त वारंवारता जी आहे त्याला लिहायचं F1, त्याच्या आधीची जी आहे त्याला लिहायचं F0 आणि नंतरची जी आहे त्याला लिहायचं F2. इथेच आपण किमती
लिहून घेतल्या की आपल्याला पटकन लक्षात येतं. म्हणजे आता या ठिकाणी आपला सर्वात जास्त वारंवारता किती आहे? 70. सर्वात जास्त वारंवारता किती आहे? 70 असलेला वर्ग किती येतो? 40 ते 60. वर्ग बरोबर 40 ते 60. म्हणजे हा झाला बहुलक वर्ग. ज्या वर्गाची वारंवारता सर्वात जास्त असते त्याला बहुलक वर्ग म्हणतात. म्हणजेच हा बहुलक वर्ग 40 ते 60 आहे. बहुलक वर्ग बरोबर 40 ते 60. तुम्ही इथे डॅश केलं तरी चालतं. आता हा बहुलक वर्ग आपण शोधलेला आहे. आता याच्यावरून आपल्याला किमती लिहायच्या आहेत. आता एल जी असते ती बहुलक वर्गाची खालची मर्यादा असते. म्हणून एल बरोबर किती येणार आहे आता? 40. तिथं आपण या किमती लिहिल्यात बघा. ह्या पुन्हा लिहायच्या आहेत कारण याला मार्क असतात. F1 बरोबर 70, F0 बरोबर 40 आणि F2 बरोबर सुद्धा 40. H तर इथं बहुलक वर्ग जो आहे 40 ते 60 म्हणजे यातला फरक 60 ते 60 वजा 40 किती आला? 20. म्हणजे H बरोबर किती आहे? 20 आहे. अशा पद्धतीने या किमती लिहायच्या. त्या किमती लिहिण्याला सुद्धा मार्क असतात. अर्धा मार्क असतो. म्हणजे सगळ्या किमती व्यवस्थित लिहायच्या आहेत. आता बहुलकाचं सूत्र. बहुलक बरोबर L अधिक F1 वजा F0 छेद 2F1 वजा F0 वजा F2 गुणिले H. हे सूत्र लक्षात ठेवा. L अधिक F1 वजा F0 छेदस्थानी ट्वाईस F1 मायनस F0 मायनस F2 मल्टिप्लाय बाय H किंवा गुणिले H. आता या आपण ज्या किमती या ठिकाणी लिहिल्या आहेत त्या इथे फक्त ठेवायच्या आहेत. L बरोबर 40 अधिक F1 किती आहे? 70 आणि F0 किती आहे? 40. म्हणजे 70 वजा 40. 2 गुणिले 2F1 म्हणजे 2 गुणिले F1 घ्यायचं आहे. 2F1 F1 किती आहे? इथं वरती आपण लिहिलेलं आहे 70 वजा F0 40 वजा F2 सुद्धा 40 आहे गुणिले 20. आता हे आपल्याला सोडवायचं आहे. मग बरोबर 40 आहेत तसेच अधिक कंसामध्ये. आता 70 वजा 40 किती उरतील? 30 छेदस्थानी 7 दुणे 14 म्हणजे 140 वजा. आता हे दोन्ही ऋण आहेत. दोन्ही ऋण असल्यामुळे त्यांची बेरीज होणार. चिन्ह मात्र तेच द्यावं लागेल. मग 40 आणि 40 80 म्हणजे वजा 80 झाले इथं गुणिले 20. आता इथं आपल्याला भाग देता येणार नाही कारण इथं वजा बाकी आहे. मग 40 अधिक 30 छेद 140मधनं 80 गेले 60 गुणिले 20. इथं 30 एक 30 30 दुणे 60. आता हे आपण हवं तर पुन्हा लिहून घेऊया. 40 अधिक 1/2 गुणिले 20 आलं बघा. इथं 1/2 गुणिले 20. तुम्ही इथे डायरेक्ट सुद्धा भाग देऊ शकता. बे एक बे म्हणजे झाले 10. मग 40 अधिक 10 बरोबर 50. म्हणजे बहुलक आहे 50.
बहुलक बरोबर 50. अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवायचं आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न 5. खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा. त्यातला पहिला आहे, पुढील सामग्री आयतालेखाद्वारे दर्शवा. म्हणजे या प्रश्नामध्ये आपल्याला आयतालेख काढायचा आहे. त्यात आपल्याला विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक दिला आहे आणि विद्यार्थी संख्या याचा तक्ता दिलेला आहे. 60 ते 80, 80 ते 100, 100 ते 120 आणि 120 ते 140 हा विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांकांचे आपल्याला वर्ग दिलेत आणि विद्यार्थी संख्या दिलेली आहे 4, 12, 16, 5, 16, 8. आता या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक म्हणजे जे वर्ग आहे ते नेहमी एक्स अक्षावरती घेतो आणि संख्या जी असते ती वाय अक्षावरती घेतो. आता बघा इथं हा आयतालेख आपण काढतोय. त्यासाठी हा एक्स डॅश अक्ष आहे, हा वाय डॅश. एक्स अक्षावरती नेहमी आपण वर्ग घेतो. म्हणजे या ठिकाणी वर्ग जे आहेत ते आहेत विद्यार्थ्याचा बुद्ध्यांक आहे. मग हे वर्ग आता आपल्याला दिलेत 60 ते 80, 80 ते 100. म्हणजे इथे सलग वर्ग आहेत. जर वर्ग सलग नसतील तर ते आपल्याला सलग करून घ्यावे लागतात. पण इथं वर्ग सलग दिलेलेच आहेत म्हणून इथं 60 ते 80, 80 ते 100 म्हणजे इथं प्रत्येक सेंटीमीटरला आपण 60, 80, 100, 120, 140, 160 याप्रमाणे इथं हे वर्ग आपण दाखवलेले आहेत. आणि नंतर इथे विद्यार्थी संख्या जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या 16 आहे. आता इथं मी एका सेंटीमीटरला 2 विद्यार्थी घेतले. 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18 याप्रमाणे. नाहीतर तुम्ही 1, 2, 3, 4, 5 याप्रमाणे सुद्धा घेऊ शकता. आता इथं आपल्याला प्रमाण लिहायचं असतं. ते प्रमाण लिहिलं आहे एक्स अक्ष 1 सेंटीमीटर बरोबर 20 बुद्ध्यांक आणि वाय अक्ष 1 सेंटीमीटर बरोबर 2 विद्यार्थी याप्रमाणे. आता इथं आपल्याला म्हणजे तुम्ही दोन्ही अक्षांवरती जर प्रमाण योग्य घेतलं व्यवस्थित तर त्याला अर्धा मार्क असतो. नंतर हा आपण जो इथं अक्ष संकोच दाखवतो याला अर्धा मार्क दिलेला आहे. म्हणजे इथं 0 प्रत्येक सेंटीमीटरला आपण 20 विद्यार्थी घेतले, परंतु पहिला जे आहे 1 सेंटीमीटर याच्यामध्ये 60 आहे. म्हणजे इथं ही खूण करायची असते, याला अक्ष संकोच म्हणतात. तर हा संकोच आपण दाखवायचा असतो इथं, याला अर्धा मार्क असतो आणि प्रत्येक स्तंभाला अर्धा मार्क याप्रमाणे मार्कांची विभागणी केलेली असते. आता 60 ते 80 म्हणजे 60 ते 80 हा स्तंभ आपल्याला काढायचा आहे. ते आहे 4. इथे 4 आहे आणि आयतालेखामध्ये स्तंभ जोडलेलेच एकमेकांना जोडलेलेच असले पाहिजे. हे स्तंभ सुटे सुटे काढायचे नाहीत हे लक्षात घ्या. नंतर 80 ते 100 मध्ये आहेत 12 विद्यार्थी म्हणजे इथं. नंतर 100 ते 120 16. आणि 120 ते 140 8. अशा पद्धतीने आयतालेख काढायचा आहे. स्तंभ एकमेकांना व्यवस्थित जोडा, प्रमाण व्यवस्थित घ्या आणि आयतालेख अगदी सोपा आहे. जर तो प्रश्नपत्रिकेमध्ये असेल तर तो तुम्ही काढायचाच आहे. आता पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. त्यातला दुसरा प्रश्न, आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून आयताची लांबी व रुंदी काढा. आता इथं आपल्याला
आयत दिलेला आहे आणि आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात. या गुणधर्माचा वापर करून हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे आणि याच्यावरून आपल्याला 2 समीकरणं तयार करायची आहेत आणि एक सामायिक समीकरणं तयार होतील आणि ती समीकरणं सोडवून आपल्याला आयताची लांबी आणि रुंदी काढता येणार आहे. प्रश्न 5वा, दुसरं गणित. आयताच्या समोरासमोरील बाजूंची लांबी समान असते. आयताच्या समोरासमोरील बाजूंची लांबी समान असते. म्हणून 5m अधिक n आणि त्याची समोरची बाजू आहे 2m अधिक 3n अधिक 5. m अधिक n बरोबर 2m अधिक 3n अधिक 5. आता आपण mn जे आहेत हे चल असलेले पद डाव्या बाजूला घेऊया. 5mn अधिक 5m अधिक n हा 2m इकडे त्यांना वजा होणार आहे. वजा 2m वजा 3n बरोबर 5. आता 5m वजा 2m सहगुणकांची वजाबाकी केली आपण. 5मधनं 2 गेले 3m. आता अधिक n आणि वजा 3n. आता इथं भिन्न चिन्ह आहेत म्हणजे यांची वजाबाकी होणार. इथं सहगुणक आहे 1, मग 3मधनं 1 गेले 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजा 2n बरोबर उजव्या बाजूला आहे 5. हे झालं समीकरण 1. आता समीकरण 2 साठी ही बाजू घ्यायची आपण. m अधिक n बरोबर m अधिक n वजा 3 आणि 3m वजा 2n अधिक 7 या समोरासमोरील बाजू आहेत. आता याच्यावरून आपल्याला समीकरण तयार करायचं आहे. m अधिक n वजा 3 m अधिक n वजा 3 बरोबर 3m वजा 2n अधिक 7. 3m वजा 2n अधिक 7. आता इथं पण त्याप्रमाणेच करायचं आहे. m अधिक n वजा 3 हा 3m इकडे त्यांना वजा होणार आहे. वजा 3m हा वजा 2n अधिक होणार. वजा अधिक 2n बरोबर आहे 7 आहे असेच उजव्या बाजूला 7 आणि हा वजा 3 इकडे त्यांना अधिक 3 होणार आहे. म्हणजे आपण चल जे आहे ते डाव्या बाजूला घेतले आणि संख्या उजव्या बाजूला घेतल्या आहेत. आता m हा धन आहे आणि 3m ऋण आहे म्हणजे 3मधनं 1 गेले 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून वजा 2m. n अधिक 2n म्हणजे 3n बरोबर 7 अधिक 3 10. हे झालं समीकरण 2 तयार. आता समीकरण 1 आणि 2 यांचं निरीक्षण करायचं आहे. कोणत्या चलाचे सहगुणक समान आहेत? किंवा इथं क्रॉस सहगुणक आहेत का? आता बघा इथं mचा सहगुणक दुसऱ्या सहगुणकामध्ये समीकरणात nला आहे आणि पहिल्या समीकरणातला nचा सहगुणक हा दुसऱ्या समीकरणामध्ये mचा आहे. म्हणजे इथं क्रॉस सहगुणक आहेत. म्हणजे या समीकरणांची आपल्याला एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी करून 2 समीकरण आपल्याला तयार करावे लागतील. मग समीकरण 1
अधिक समीकरण 2. समीकरण 1 अधिक समीकरण 2 किंवा समीकरण 1 आणि 2 यांची बेरीज करून असं लिहिलं तरी चालेल. आता समीकरण 1 लिहून घेऊया आपण आधी. 3m वजा 2n बरोबर 5 आणि वजा 2m अधिक 3n बरोबर 10. आता इथे भिन्न चिन्ह आहेत म्हणजे वजाबाकी होणार. 3 2 गेले 1 म्हणजे 1a म्हणजे m. इथे पण भिन्न चिन्ह म्हणजे वजाबाकी होणार. 3 2 गेले 1 म्हणजे अधिक n बरोबर 10 आणि 5 15. म्हणजे हे आहे समीकरण 3. आता समीकरण 1 आणि 2 यांची वजाबाकी करायची. समीकरण 1 वजा समीकरण 2. समीकरण 1 आहे 3m वजा 2n बरोबर 5 आणि समीकरण 2 वजा 2m अधिक 3n बरोबर 10. वजाबाकी करत असताना जे समीकरण वजा करायचं आहे त्याच्या सगळ्या पदांची चिन्ह बदलतात. आणि इथं हा ऋण आहे, हा धन होणार, हा धन ऋण, हा धन हा ऋण. म्हणजे आता इथं हे दोन्ही धन झालेत म्हणून यांची बेरीज होईल. 3 आणि 2 5m. हे सुद्धा दोन्ही ऋण आहेत म्हणजे समान चिन्ह आहेत. समान चिन्ह असेल तर बेरीज करा आणि चिन्ह आहे तेच द्या. म्हणून 3 आणि 2 पुन्हा इथं 5 चिन्ह वजा आहे म्हणून वजा 5n. आणि इथं मात्र भिन्न चिन्ह आहेत. हा 5 धन आहे, हा ऋण आहे म्हणजे इथं वजाबाकी होणार. 10 5 गेले 5 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मोठी संख्या 10 आहे म्हणजे वजा 5. आता इथं प्रत्येक ठिकाणी 5 आहे म्हणजेच 5ने इथं भाग जातोय. मग समीकरणास 5ने भागून आता 5mला 5ने भागलं तर m. हा 5 गेला 5 गेला m वजा पुन्हा इथं हा 5 जाणार वजा n आणि ह्या 5ला 5ने भागलं तर वजा 1. हे झालं समीकरण 4. आता समीकरण 3 आणि समीकरण 4चं आपण निरीक्षण केलं तर यांचे सहगुणक समान आहेत. चिन्ह भिन्न आहे. nचं चिन्ह भिन्न आहे आणि भिन्न चिन्ह असतील तर त्यांची बेरीज करायची. म्हणून समीकरण 3 अधिक समीकरण 4. समीकरण 3 अधिक समीकरण 4. समीकरण 3 आहे m अधिक n बरोबर 15 आणि समीकरण 4 आहे समीकरण 3 अधिक समीकरण 4 m अधिक n बरोबर 15 आणि m वजा n बरोबर वजा 1. तर इथं m अधिक m 2m अधिक n वजा n 0 आणि 15मधनं 1 गेले 14 कारण ते भिन्न चिन्ह आहेत. भिन्न चिन्ह असेल तर वजाबाकी करा. मग m बरोबर 14/2 हा 2 इकडे त्यांना भागिले झाला. m बरोबर 7. मग m बरोबर 7 ही किंमत आपण समीकरण 3 मध्ये ठेवूया. समीकरण 3 आहे m अधिक n बरोबर 15. आता mची किंमत आहे 7 अधिक n. मग आता n बरोबर 15 वजा 7 म्हणजे n बरोबर 15मधनं 7 गेले 8. आता ही nची किंमत मिळाली, ही mची किंमत मिळाली आपल्याला. मग या किमतीवरनं आपल्याला लांबी काढायची. मग आयताची लांबी ही लांबी आहे आणि ही रुंदी आहे. मग लांबी 5m अधिक n म्हणून आयताची लांबी 5m अधिक n बरोबर 5 गुणिले mची किंमत 7 अधिक nची किंमत 8 बरोबर 7 5 35 अधिक 8 बरोबर 43. आणि आयताची रुंदी
m अधिक n वजा 3, m अधिक n वजा 3. आता mची किंमत आहे 7, nची आहे 8. 7 अधिक 8 वजा 3, 8 आणि 7 15 वजा 3 बरोबर 12. म्हणजे आता आयताची लांबी 43 सेमी आणि आयताची रुंदी 12 सेमी. याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी पुढच्या प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे. ते बघायचे असतील तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, बेल आयकॉन प्रेस करावं लागेल. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.